नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आपण गेल्या साधारण सप्ताहापासून धाराशिवचे राजे निंबाळकर याच्यावर व्हिडिओ करत आहोत. धाराशिवमधील राजे निंबाळकर हे वडगाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेल्या वडगाव निंबाळकरहून धाराशिवमध्ये आले. त्यांचे जे पहिली पूर्वज आले त्यांना 2 मुलं झाली. त्यातील एकाची पुढं काहीच वाढ झाली नाही. एका चिरंजीवांना पुढं वंशवेल त्यांची वाढत गेली आणि त्यांच्याच वंशवेलीतील भूपालसिंहराजे निंबाळकर यांनाची 5 मुलं होती. त्यातील सर्वात ज्येष्ठ चिरंजीव बाजीराव भूपालसिंहराजे निंबाळकर हे तेर येथील फडपाटील कुटुंबात दत्तक गेले आणि ते बाजीराव पाटील झाले. त्यांना तेरसह आसपासच्या 13 वाड्यांचीही पाटीलकी मिळाली. त्यांना एकूण 3 मुलं आणि 6 मुली होती. 6 मुली आहेत. त्यातील अमर बाजीराव पाटील, पुष्पाताई पाटोदेकर दोघे कालवश झाले आहे. बाजीराव पाटलांचे पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ चिरंजीव. त्यांचा जन्म 1 जून 1940 साली झाला. त्यांचं शालेय शिक्षण झाल्यानंतर पुणे येथील बीजे मेडिकल म्हणजे त्याला ससून रुग्णालय म्हणून जे ओळखलं जातं त्या बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBSची पदवी घेतली. MBBS पूर्ण झाल्यानंतर ते काही काळ त्या काळच्या उस्मानाबाद सध्याच्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत पण होते. त्यांनी ढोकी PSCत बरीच वर्ष काम केलं आणि तेथूनच त्यांना राजकारण समाजकारणाचा छंद जडला. 1974ला त्यावेळेच्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्याआधी त्यांनी शेकापच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा भूविकास बँकेवर संचालक पदाची पण निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याचं सांगण्यात येतं. मग 1974ला ते जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांच्या विरोधात शेकापचे त्यावेळेचे धाराशिवचे कार्यकर्ते असलेले विश्वनाथ खोतगुरुजी हे उमेदवार होते. या दोघात लढत झाली आणि डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सभापती पण झाले. मग 1978 साली त्यांनी पहिल्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते पहिल्यावेळी विधानसभेत विजयी झाले. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही काळातच शरद पवारांनी बंडखोरी करून पुलोदची स्थापना केली आणि पुलोदचं सत्ता राज्यात आल्या त्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. 1978 पासून ते 2004च्या विधानसभेपर्यंत त्यांनी सलग 8 विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. त्यांच्या या राजकीय विधानसभेच्या कार्यकालातल्या जवळपास 20 वर्ष ते राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण मंत्री म्हणून त्यांनी काम पण पाहिलं.
2004च्या विधानसभा निवडणुकीत ते निसटत्या अशा मताने विजयी झाले. त्यामुळं त्यांना त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान देण्यात आले. डॉक्टर पद्मसिंह पाटील तसेच कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधणारे असे नेते होते. परंतु जसा जसा त्यांचा राज्यातील कामाचा व्याप वाढला, त्यामुळं त्यांनी त्यांच्या स्थानिक राजकारणाची जबाबदारी त्यांचे चुलत बंधू पवनसिंह उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर, मेहुणे जीवनराव गोरे आणि तेर या गावातील त्यांचे सहकारी रेवणसिद्ध लामतुरे यांच्यावर सोपविली होती. अनेक निवडणुका अशा 8पैकी अशा झाल्या की डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील ते त्यांच्या स्वतःच्या प्रचाराला उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात कधेमध्येच येत. मात्र त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पवनराजे निंबाळकर हे नेटानं पार पाडत आणि त्यातूनच मग डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्याबरोबरच पवनराजे निंबाळकर यांची पण जिल्ह्यात लोकप्रियता वाढली आणि पुढं या दोन बंधूत वैर उत्पन्न झालं आणि त्यातून मग पवनराजे निंबाळकर यांनी पद्मसिंह पाटील यांची साथ सोडली आणि 2004ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून ते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत पवनराजे निंबाळकर यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना अगदी जेरीस आणलं होतं आणि अवघ्या 487 मताच्या फरकानं पवनराजे निंबाळकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. 2009च्या 15व्या लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढले. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे उमेदवार होते. निवडणूक अटीतटीची झाली आणि डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी ही निवडणूक जिंकली आणि ते लोकसभेत गेले. दरम्यानच्या काळात 2006च्या जूनमध्ये पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराजे निंबाळकर यांची कळंबोली नजीक गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आणि या हत्येचा तपास पुढे सुरू झाला. सीबीआयने जेव्हा तपास आपल्या हाती घेतला त्यावेळी सीबीआयच्या तपासात या हत्येचं मास्टरमाइंड म्हणून खासदार असलेल्या पद्मसिंह बाजीराव पाटील यांनाही अटक झाली. जवळपास 6 ते 8 महिन्याचा काळ जेलमध्ये व्यतीत केल्यानंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. आता 85 वर्ष वय डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचं उलटून गेलेलं आहे आणि येत्या 14 मेला पवनराजे निंबाळकर, त्यांच्या वाहनाचा चालक समद काजी या दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबईतलं किल्ला कोर्ट देणार आहे आणि त्या निकालाकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. निकाल काय लागतो याची
धाराशिव जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता आहे. आज टाटा IPL T20 स्पर्धेचा डबल हेडर्स दिवस आहे. पहिली मॅच ही चेन्नई सुपर किंग आणि लखनौ जॉईंट्स यांच्यामध्ये सुरू आहे. लखनौने सुरुवात तर झोकात केली होती, परंतु नंतर ठराविक वेळेत विकेट पडत गेल्या. त्यामुळं त्यांना 203 धावा करता आल्या आहेत. आता चेन्नई सुपर किंग्सचा संघ मैदानात उतरलेला असतो. त्यांनी 4 ओव्हर संपताना 2 बाद 45च्या आसपास धावा केलेल्या आहेत. संध्याकाळी 7:30ला पण मुंबई इंडियन्स मैदानात उतरेल आणि हा सामना जिंकून पहिल्या 14 ते 12 गुणाच्या ह्याच्यात येण्याचा प्रयत्न करेल असं दिसतंय. आता बघूया. तो सामना 7:30ला सुरू होईल आणि त्याचा निकाल 11:30 वाजता लागेल. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.